दिसत मी भारी राजा फोडतो माझ कान लावून या तुरारणी आलो मी आज रंग देवते तुराख माझी लाज बाणा मरदानी माझा शाहिरी बाज घुमवा घुमवा तुमची टाळ्यांची गाज मी करतो सेवा वाटे हेवा रसिक देवा शाहिराला या तुमचा आधार रसिक तो माझे कौल पुण्यधाम सर्व आधी तुझं करतो मी प्रणाम रसिक तो माझे कौल पुण्यधाम सर्व आधी तुझं करतो मी प्रणाम रंगभूमी रंग देवता नटेश्वराला तुम्हाला अभिवादन करू राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी नाव केलं आहे ते आपले महाराष्ट्राचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे माझे ग्रामदेवत आई नवलादेवी या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी माझ्या राजापूरची या भूमीला पावन केलेली गंगाबाई तिला नमस्कार करून आज या ठिकाणी उपस्थित नाचप्रेमी कलाप्रेमी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे स्टारच्या वाहिनीवर प्रसारित झालेल्या नकळत सारे घडले ललित वंशपात या मालिकांचे शीर्षगीत लिहिणारे माझे कवी गीतकार निलेशजी उजाळकर यांना देखील शाहीर प्रभूचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा माझे सहकार्य सचिनजी पानगले यांना देखील मानाचा मुद्रा आज मला बेंगळूर साथ देत आहेत प्रीतम दादा पाहिजे मला तिबेटला साथ देत आहेत मिलिंद दादा पायखळी मला प्लॅनला साथ देत आहेत रुपेश दादा शेलार मला घंटीला साथ देत आहेत शिद्देश दादा भाडवे त्याचप्रमाणे माझी निर्मित शाखा ओमसाई नाथ मंडळ बाळकुपाडा अंबरनाथ यांच्या वतीने मी स्वतः शाहीर गायक प्रफुल्ल पुजारी मुक्कामपोस्ट असे तालुका राजापूर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतोय आज या ठिकाणी ज्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पडी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पडी त्याची वाजवावी टाळी आज या ठिकाणी आम्ही दोन्ही कलाकारांना त्या कोकणची लेखकला शक्तीपुरा विवेकांना आमच्या साखवणी सर्वोदय नगर चिखलेली गावात शिवसेनेची युवा सेना कल्याण लोकसभा सचिव युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री संजय दादा भैर यांनी आमची ही कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतोय आज मला कॉलद्वारे संपर्क केला ते आमचे दादा तुकडून दादा यांच्या देखील मनापासून आभार मानून मी माझ्या वारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शक्तीवाले शाहीर संदीपजी मोरे यांना देखील मानाचा मुद्रा करून मी माझ्या वारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र थोडा आवाज देणार मॉनिटरला आवाज द्या फक्त ओके ठीक आहे
होईश सर्वा गुणांचा आरंभ तोनी गुणांचा नमस्कार दे नमस्कार दे चत्वार वाचा गमपंथानंद या राघवाचा बोलाधीराना मराठी बाणा जपणाऱ्या मर्द शिवबाला मुद्रा केलाच पाहिजे हिंदू हृदय सम्राटच्या बाळासाहेबांच्या पुढे आदराने नम्र झालेच पाहिजे हिंदू हृदय सम्राटच्या बाळासाहेबांच्या पुढे आदराने नम्र झालेच पाहिजे आणि या महाराष्ट्रात राहायचं असेल तरी जय महाराष्ट्र बोललेच पाहिजे करतो लक्ष असं म्हणायचंय काय कलावती भक्तीची
आलेला आहे. आता गण सादर करतो. गण म्हटल्यानंतर सुखाचा सुख करता, दुःखाचा विघ्न हरता बाप्पा गणराया 14-20-64 कलेचा अधिपती श्री गणरायाच्या चरणी लीन होऊन मी गणाला सुरुवात करतोय. गणामध्ये काय म्हणायचंय लक्ष असावे. फुलांची सुरुवात कळीपासून होते. फुलांची सुरुवात कळीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. फुलांची सुरुवात कळीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते. श्री गणेशापासून होते. श्री गणेशापासून होते. म्हणून काय म्हणतोय लक्ष असावं. दरबारी दरबारी लक्ष असावं. लागला छंदमाला लागला. लागला छंदमाला लागला. तुझ्या नामाचा
संस्कृती परी हिच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. पंडित यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे संस्कृती हिला देवेंद्र कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पंडित यांचा आभारी आहे. धन्यवाद. सण झालेला आहे, गण झालेला आहे. आता आम्ही ती गवळण बोला मला जास्त काय बोललो नाही, कारण बोळांना माहिती आहे. कारण जे बोळा जेव्हा मला भेटलं त्या बोळांना चांगलं दणका दिलेला आहे. बोळांचा खालून वरून चांगला भोर काढलेला आहे. त्यामुळे जास्त बोळा काय बोलले नाही. पण बोळा जे काय बोलले त्याचा प्रत्युत्तर नक्कीच देणार. बोळा सुरुवातीला बोलून गेले, आवाज फाटतोय यार दादा. हॅलो हॅलो बहुत जास्त झालं. हॅलो हॅलो इकडे बोला. हॅलो हॅलो बोळा सुरुवातीला बोलून गेले की बोळांना प्रेमाने चिंता घेणार. मी तुम्हाला सुद्धा प्रेमाने चिंता देणार आहे. तुम्ही जी गवळण घेतलाय ती गवळणीची कटिंग देते, तुमच्या विषयाला विषय देते. बोळांची गवळण अशी होती. नीट ऐकून नीट ऐकून घेशील काय, तुझं चालणार नाही काय, सांगते तुलाही राधाबाई. नाही सोडणार तुला इथे मी, तुझी घातलीस तुझी तू आई. नाही सोडणार तुला इथे मी, तुझी घातलीस तुझी तू आई. आवाज दे ना, आवाज येत नाही. बेसला मॉनिटरला आवाज दे ना दादा. हॅलो 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 बोला. तुमच्या विषयाला विषय देते, गवळणीची कटिंग देते, लक्ष असावं. तुझे ऐकून घेतो बाई. ओके ठीक आहे, आता हलवू नका. तुझे ऐकून घेतो बाई, आज सोडणार तुला मी नाही. तुझ्यासह तुझ्याची फोडणार वाट लावून तुझ्या दुधाची माझ जाणार हाय. वाट लावून तुझ्या दुधाची माझ जाणार हाय.
घेते व मी माझी गवळण घेते व त्या गवळणीला विषयाचं चाललं ठाकूर मात्र इथून काय ऐकून घेतलं जाणार नाही. मी जे गवळण घेते गवळणीकडे पूर्णपणे लक्ष असावं तुमचं. जरी भेटली समोक्यावर आज लावील तुझी मी वाट नको जाऊ इथे तोरा आहे माझा शिवाट थोडी घाबरी आणि तुझे काय काय माठ नको घेऊ पंगाराधे तुझ्या मालाचे इथे वाहतील माझा गवळणीचा विषय साधा सरळ सुटसुटीत आहे. गवळणीमध्ये काय म्हणतोय लक्ष असावं. दाबुनी आज दाबुनी तू होऊन जाणार. दाबुनी म्हणजे मनसक्त असे भूत पिऊन जाणार आहे असं म्हणायचंय. बाकी अर्थाचा अनर्थ काढून घेऊ नका. बाकी इथे जाणकार आहेत त्यांना काही खुलासा करण्याची गरज नाही. दाबुनी आज दाबुनी दूध पिऊन जाणार सोडुनी गाठती मातही सोडणार दाबुनी आज दाबुनी दूध पिऊन जाणार
उत्तर. मुलांचा प्रश्न असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला, तर त्यांचं नाव काय? व तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. रंगभूमीवर तुम्ही खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणार नाही. तुम्ही नेक्स्ट टाइम भेटा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. माझा प्रश्न असा आहे, मुलांना प्रश्नाचे उत्तर दिलेलेच आहे. रसिकजणांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे की राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणाने मारला गेला. पुढे अग्निसंस्कार करण्यात आला त्यावेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला निघाली. सती जायच्या वेळी ती गरोदर होती. तो गर्भ उदरातून बाहेर काढून सती गेली तेव्हा तो गर्भ काढून कधी ठेवला तर तो किती महिन्याचा होता? त्या गर्भापासून 2 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे काय? हे प्रश्नाचं उत्तर फिरायला द्यायचं. जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर माझी म्हणून सांगा. तुम्हाला तुमच्यावरती जबरदस्ती बिलकुल करत नाही. म्हणून पुढील गाणं देतो. प्रश्न पण घेतोय. लोकत्राऊ भाव तुला विकत घेईन रोकडा. अरे नको उड्या मारू इथे सत्या गुरुच्या माकडा. अरे हो दो तुला माझं झगड्या आम्हाला देतो मी तगड्या. अरे हर जिथे चलला विडानी तुला पाडी नऊ गोळा. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. खरं तर द्यावे सभेत. खरं तर द्यावे सभेत. आज कळू दे सरण रणात कोणा किती आहे भुव पाण्यात. आज कळू दे सरण रणात कोणा किती भुव पाण्यात. शेवटचं गाणं घेतोय. शिवसेनेचे युवासेना कल्याण लोकसभा सचिव, युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री शैलेश भोईर यांच्यावरती मी गाणं सादर करतोय. लक्ष असावं. आहे मनानं तोचा भार जनसेवेचा करी वधार. आहे मनानं तोचा भार जनसेवेचा करी वधार. पाठीराही उभार शैलेश भोईर नेता नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. नेता दमदार.
दादा नेता दमदार. अशा तऱ्हेने माझी पहिली बारी संपवतो. गोव्यांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देऊन माझी पहिली बारी संपवतो. गोवा जे जे काय बोलतील त्याचं प्रत्युत्तर नक्कीच देणार, त्यात काही वाद नाही. धन्यवाद.